तर हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिवर्स 24 या चॅनलमध्ये. तर आज तुमच्याशी एक ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे मी आणि एका कस्टमरचा आहे तो ब्लाऊज. तर मी तुम्हाला दाखवते, एक मिनिट. तर हा आहे तो ब्लाऊज कस्टमरचा. तर या पद्धतीने आहे ब्लाऊज. हा जो काठ एक्स्ट्राचा उरला होता ना, हा मी पॅच करून लावला आहे काठेचा. आणि ही जी लेस आहे ना, तर याची जी साडी आहे ती ॲक्च्युली चंद्रा साडी आहे. तर मग त्यामुळे मी ना हा मटका गळा घेऊन या पद्धतीने अशी लेस लावलेली आहे आणि इथे डबल टिप मारलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे जे स्टोन आहेत ना, तर याला मी हात शिलाई करून घेणार आहे नंतर, म्हणजे ते असे उचकणार नाही वरती. तर इथे तुम्ही पाहू शकता, हे कॉर्नरला ना जरासा त्रास देत होतं, म्हणजे लेस पूर्णपणे अशी व्यवस्थित लागत नव्हती. तर हे जे लेसचे इथं आहे ना, हे नॉर्मल असे स्पेस, म्हणजे हे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने असे जोडलेले जे आहे ना, तर इथे मी नॉर्मली थोडे थोडे कट दिले, त्यामुळं ते एकदम व्यवस्थित लेस लागली. म्हणजे सपोज जर अशी, म्हणजे एक अजून एक सांगायचं म्हणजे, ब्रॉड जर लेस असेल ना, तर त्या लेसला म्हणजे या पद्धतीने जर लेस असेल अशी, आणि त्याला हे पाहू शकता तुम्ही असे चिटकवून जवळजवळ जे धागे आहेत ना, तर हे जर धागे जर म्हणजे कट केले ना थोडेसे, तर लेस या पद्धतीने असे कॉर्नरला बरोबर हे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित लागून जाते कॉर्नरवर, नाहीतर मग ती कॉर्नरवर अशी उचकल्यासारखी होती लेस. तर हे एक म्हणजे फायद्याचं आहे, एक ब्रॉड लेससाठी या पद्धतीने आपण काहीतरी करू शकतो. कारण काय होतं, मग आता सपोज हा ब्लाऊज तुम्हाला दिसतोय, हा ब्लाऊज असा जर आपण पाहिलं तर खूप फिनिशिंगमध्ये आहे ब्लाऊज, पण कॉर्नर त्याची व्यवस्थित यावं म्हणून आपण जर इथे जर थोडेसे असे म्हणजे इथे प्लेट्स जर मारल्या कॉर्नरला, आणि ते जर ब्लाऊज जर तसं म्हणजे प्लेट्स मारून जर गळा जर केला आपण याचा, तर ते इतकं अट्रॅक्टिव्ह किंवा छान नाही दिसणार. बट हे तुम्ही पाहू शकता, इथे नॉर्मल आपण थोडेसे कट्स दिलेत ना, तर त्या कट्समुळे तो ब्लाऊज एकदम छान दिसतोय. आणि या पद्धतीने मी याचा केला आहे असा मटका गळा, डिझायनर लेस होती ती त्यावर. आणि हे तुम्ही पाहू शकता, याचे लटकन मी या पद्धतीने केले आहेत, 3 लेअरचे लटकन. आणि ही जी नॉड आहे ना, ही या पद्धतीने एक साईडला बांधली. सध्या फार ट्रेंड आहे असा नॉड एक साईडला वगैरे बांधायचा, म्हणजे वन साईडेड गळ्यासारखं. बट एक साडी घातल्यानंतर आपला पदर ज्या साईडने येतो ना, तर त्याच्या क्रॉस साईडने, आता हे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही, बट साडी घातल्यानंतर पदर ज्या साईडला येतो ना, त्याच्या क्रॉस साईडने आपण अशी वन साईडेड लेस बांधू शकतो. आणि खूप छान दिसते ती वन सायडेड लेस, म्हणजे मी स्वतः पण ट्राय केलेली आहे, खूप सुंदर वाटते वन सायडेड लेस. आणि पुढचा तुम्ही फिनिशिंग पाहू शकता गळ्याची कशी आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, या पद्धतीने फिनिशिंग पहा तुम्ही जवळून एकदम. फिनिशिंग खूप छान आहे. आणि तुम्हाला मी नेहमीप्रमाणे जसं सांगत असते ना, हा जर टक्स तुम्ही जर देत असाल ना, तर या एका टक्समुळे तुमचं ब्लाऊज खूप परफेक्ट बसतं. मग ते मोठा असू दे किंवा छोटा असू दे, बट ह्या टक्समुळं प्रिन्सेस कट ब्लाऊज एकदम छान दिसतो. तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण केलेलं आहे. आणि पुढचा गळा गोलच घेतलेला आहे. याची जी बाही आहे ही मी, म्हणजे ही जी साडी आहे ना, ॲक्च्युली ही चंद्रा साडी आहे ट्रेंडमध्ये चालणारी. तर ती साडी त्या कस्टमरने म्हणजे दिवाळीच्या वेळेस आणलेली साडी होती, आणि ती साडी त्यांनी घातली होती, म्हणजे पिको फॉल त्यांनी माहेरी केला होता. आणि ती साडी त्यांनी एक वेळेस घातली, पण दिवाळीच्या गडबडीत त्यांचं ब्लाऊज शिवायचं राहिलं होतं. आणि या कस्टमरचं माझ्याकडे हे पहिलंच ब्लाऊज आहे, मी यांचं आधी ब्लाऊज शिवलेलं नाही आहे. बट मग हे तुम्ही पाहू शकता, त्यांचं फर्स्टच ब्लाऊज होतं हे माझ्याकडे टाकलेलं. आणि मी या पद्धतीने त्याला म्हणजे कमीत कमी ॲक्च्युली ही 10 इंचची बाही आहे आणि माप फार छोटा आहे. आणि या पद्धतीने मी त्याला देवसेना स्लीव्स केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे पण पाहू शकता तुम्ही, देवसेना स्लीव्स केलेली आहे. आणि इथे नॉर्मल असं पॅच करून लावलेला आहे, आणि मटका गळा आहे. तर ही मी ज्या कस्टमरची ब्लाऊज डिझाईन्स केली आहे, तर ही तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही जर ब्लाऊज डिझाईन तुम्हाला जर आवडली असेल तर मला नक्की कळवा. आणि अशाच काहीतरी क्रिएटिव्ह आयडियासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा.
आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि स्टिचिंग रिलेटेड अजूनही जर काही कंटेंटवर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी आत्ता जी तुमच्यासोबत ही ग्रीन कलरची ब्लाऊज डिझाईन जी शेअर केली, तर ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही आहे आपली ब्लाऊज डिझाईन्स जी तुम्हाला मी शेअर केली होती. तर या पद्धतीने आपलं ब्लाऊज स्टिच झालं आहे आणि ते जे ब्लाऊज आहे ते या पद्धतीने दिसते. म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे ब्लाऊज जर वन साइडेड या पद्धतीने बांधलं तर त्याचा लुकच थोडासा चेंज होतो, थोडासा नाही बऱ्यापैकी चेंज होतो. तर हे ब्लाऊज मी या पद्धतीनं स्टिच केलेलं आहे. आता याला हेमिंगला मी देईल शेजारी. तर इथे तुम्ही पाहू शकता काही जे अस्तर आहेत ना, मला जे ब्लाऊज कट करायचे आहेत ॲक्च्युली, तर ते ब्लाऊजचे अस्तर मी इथे प्रेस करून ठेवलेले आहे. हा एक आहे, हा एक आहे मरून कलरचा आणि हा राणी कलरचा एक आहे. आणि हे जे आहे मापाचं ब्लाऊज दिलेलं आहे, कटोरीचे ब्लाऊज आहे. तर हे ब्लाऊज आहेत जे शिवायचे आहेत मला. तर याला ना प्रेस करायची गरज आहे, याला प्रेस करून घ्यावं लागणार आहे सगळ्या ब्लाऊजला. तर मग मी आहे ना ह्या सगळ्या ब्लाऊजला अस्तर जसे प्रेस केले तसे ब्लाऊज पीस पण नीटचा नाही, पण बाकीचं ब्लाऊज चार जे आहे त्याला प्रेस करून घेते. आणि हे जे राहिलेलं एक आहे अस्तर अजून एक, ते कालावर प्रेस करते. तर आता आज डेट आहे ॲक्च्युली, आज आहे 29 तारीख शुक्रवारची. तर मला भरपूर सारं पेंडिंग काम पडलेलं आहे जे की मला म्हणजे 10 तारखेच्या आत हे सगळं काम द्यायचं आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी ब्लाऊज आहे जे मला 10-12 दिवसात कंप्लीट करायचे आहे. तर मी हे सगळे ब्लाऊज आणि त्यानंतर राहिलेले हे 2 कप्प्यामधले जे ब्लाऊज आहेत ते मी पूर्ण करणार आहे. बट हे तर माझ्यासाठी बिग अपॉर्च्युनिटी आहे, हे तर मला कंप्लीट करणं फार गरजेचं आहे. तर मुलगा होता इतक्या दिवस, त्यामुळं मग मुलगा गेल्यानंतर आता मी फ्री झाली आहे. म्हणजे तो गेल्यानंतर मी जरा शॉपवर लवकर येऊ शकते. तर मुलगा नसल्यामुळं मी आता शॉपवर लवकर येऊ शकते आणि माझं काम जरा लवकर होत जाईल. त्यामुळे मी उद्यापासून 10ला येणार आहे, म्हणजे सकाळी 10 वाजता येईल. आणि वाटलं तर दुपारी जाईल, पण मग मी 10 वाजता येईल आणि संध्याकाळी मग 7 ते 8 वाजेपर्यंत थांबून काम कंप्लीट करून घेणार आहे. कारण खूप सारं काम पेंडिंग पडलेलं आहे. आणि आत्ता कालपासून तर म्हणजे इतकं भरपूर कस्टमर आहे लग्नाचं, इतके भरपूर ब्लाऊज आहे की सांगू नाही शकत. लग्नाचे भरपूर सारे कस्टमर आहे आणि बऱ्यापैकी ऑर्डर आलेले आहे. तर ह्या सगळ्या ऑर्डर आपल्याला 10 तारखेपर्यंत कंप्लीट करून द्यायच्या आहे. तर
मग असे तुम्हाला दाखवलं. तर हे जे ब्लाऊज आहेत हे 5 ही ब्लाऊज कटिंग केलेले आहे मी. पूर्ण व्हिडिओ नाही घेऊ शकले, बट हे 5 ब्लाऊज मी कट केलेत आता. आणि टाईम दाखव, किती वाजले दाखव. 7:41. तर हे पाहू शकता, आत्ता वाजलेले आहे 7:45 आणि आज डेट आहे 29 नोव्हेंबर. हे पहा, 29 नोव्हेंबर आहे आज. तर तुम्हाला मी सकाळी जसं की दाखवलं, तर लोड तर खूप सारा आहे. खालचं वरती उचलून ठेवलं, कारण मग उद्या सकाळी आल्यानंतर मला क्लिनिंग वगैरे सगळे शॉपची करता यावी म्हणून मग मी सगळं वरती उचलून ठेवले आणि या पद्धतीने ते 5 ब्लाऊज कट करून ठेवले. तर हे पाहू शकता तुम्ही, हे मी ना म्हणजे कटिंगसाठीच काढलेत हे पण ब्लाऊज. का होतं, एक खटी कटिंग केली ना मग ब्लाऊज स्टिच करायला सोपे जातात. तर मला हा एक ब्लाऊज आहे स्टिचिंगला आणि हा एक तर उद्या मी हे आल्यानंतर आहे ना, लाईट जर गेली असेल तर पटकन हे मी कट करून घेईल, म्हणजे लाईटीच्या आधी ते होऊन जातील. आणि बाकीचे जे आहेत मग ते म्हणजे संध्याकाळी सोबत घेऊन जाऊन कट करून घेईल मी हळूहळू, आणि बाकीचे मग मी ओके करेल ते. तर चला, आजच्यासाठी एवढंच आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचं जे माझं रुटीन होतं ते मी मी ते कामाचंच रुटीन शेअर केलं. आज काही म्हणजे सकाळी एक ग्रीन ब्लाऊजची डिझाईन दाखवली, त्यानंतर मी काही ब्लाऊज स्टिच वगैरे नाही केलं, कारण मग तेजूला पण आणायला जायचं होतं आणि बाकीचं पण होतं, म्हणजे मला काम. आल्यानंतर मी कटिंग वगैरे केली आणि कटलरीचं कस्टमर असल्यामुळं आल्यावर मी 5च ब्लाऊज कटिंग करू शकले. तर चला, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि थँक्यू सो मच सपोर्ट केल्याबद्दल आपल्या चॅनलला. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. दीदी, श्री स्वामी समर्थ. तर चला, सगळ्यांना शुभरात्री. थँक्यू.